मित्रांनो, जेपी मॅथ्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण बघणार आहोत मित्रांनो, लसावी आणि मसावी अगदी सेकंदात कसा काढायचा। तर ट्रेडिशनल जुन्या मेथडने लसावी काढण्यासाठी मित्रांनो आपण काय करतो, सर्वात पहिले मित्रांनो आपण ती संख्या लिहितो, नंतर त्या संख्याला मित्रांनो 2 ने 3 ने अशा सर्व मूळ संख्येने आपण त्याला भागतो, नंतर मित्रांनो आपण लसावी मसावी काढतो। पण आपल्याला मित्रांनो अगदी सेकंदात लसावी आणि मसावी काढायचा असतो। तो कसा काढणार मित्रांनो, त्यासाठी मित्रांनो आपल्याला काही बेसिक जाणून घ्यावे लागेल। आता मसावी म्हणजे काय मित्रांनो, हे सगळ्यांना माहित असतं। मसावी म्हणजे काय असतो मित्रांनो, मतन सामायिक विभाजक, बरोबर। मी त्याची तुम्हाला काही डेफिनेशन सांगणार नाही, आपण जास्त टाइमपास करणार नाही। आपलं मेन टार्गेट काय आहे मित्रांनो, लसावी मसावी सेकंदात काढायचं, आपण तेच काढणार आहोत। त्यासाठी मित्रांनो आपल्याला थोडं बेसिक बघावं लागेल। आता समजा मित्रांनो आपल्याला 12 दिलेला आहे, बरोबर। एक संख्या 12 दिली आहे, या 12चे मित्रांनो आपल्याला काय काढायचे, आता फॅक्टर काढायचे, त्याचे अवयव आपल्याला काढायचे। कसं काढणार मित्रांनो, बघा या 12ला कोणत्या कोणत्या संख्यांनी भाग जातील ते असेल मित्रांनो त्यांचे अवयव। समजा 12ला कितीने भाग जातो, एकाने तर प्रत्येक संख्येला जातो, 2ने पण जाईल, 3ने पण जाईल, नंतर 4ने पण जातो, नंतर किती जातो 6ने, बरोबर। जेव्हाही मित्रा बघा इथे जर समसंख्या असेल आणि आपण त्याच्या जर निम्म्यावर आलो तर पुढचा अवयव डायरेक्ट काय असतो मित्रांनो, ती संख्या असते, बरोबर। मित्रांनो आपण हे अवयव आता या क्रमाने घेतले, परंतु आपल्याला मसावी काढताना हे अवयव मित्रांनो आपल्याला उतरत्या क्रमानेच घ्यावे लागतील। म्हणजे फॉर एक्झाम्पल 12ला पहिले 12ने भाग जाईल। बघा मित्रांनो कोणती जर इव्हन संख्या असेल, समसंख्या असेल, जर मित्रांनो पहिला फॅक्टर जर 30 संख्या असेल तर दुसरा काय असेल मित्रांनो, त्याची अर्धा तोच असतो मित्रांनो, म्हणजे 6। 12 आणि 6 मध्ये एकही फॅक्टर येणार नाही जो 12ने भाग जाईल। मग मला सांगा मित्रांनो, 12 नंतर 6 येईल, 6 नंतर 4, नंतर 3, 2 आणि 1। आपल्याला अशाच प्रकारे मित्रांनो आपल्याला जायचंय, बरोबर। त्यानंतर पुढची स्टेप काय करायची मित्रांनो, आपण हे एक्झाम्पल वर समजून घेऊ। तर बघूया मित्रांनो, पहिलं एक्झाम्पल अगदी सेकंदात मित्रांनो मसावी येणार म्हणजे येणारच। तर बघा मित्रांनो आपल्याला 48, 60, 72 यांचा काय काढायचा आहे, आपल्याला मसावी काढायचा आहे। मग पहिली स्टेप काय करायची मित्रांनो, आपल्याला ज्या संख्या दिसत आहेत त्यांचा काय काढायचा आहे, आपल्याला फरक काढायचा आहे। फरक कसा निघतो मित्रांनो, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची। जसं मित्रांनो आता 48 आणि 60 यांचा फरक किती जाईल, 60 मधून 48 जातील, किती उरतील मित्रांनो, 12चा फरक आला। तसंच मित्रांनो आता मला सांगा तुम्ही 72 मधून 60 वजा होतील, कितीचा फरक असेल मित्रांनो, 12चा। आपल्याला काय करायचंय, वजा करायचंय। मग मला सांगा मित्रांनो, आता या दोन फरक आले, याच्यापैकी आपल्याला सर्वात लहान फरक नेहमी बघायचा असतो, बरोबर। मग आता इथे तर दोघं 12 आलंय, म्हणजे लहान पण काय असणार आहे, 12च असणार आहे, बरोबर। नंतर पुढची स्टेप काय करायची मित्रांनो, हा जो 12 आलाय या 12ने मित्रांनो या दिलेल्या प्रत्येक संख्येला भाग गेला पाहिजे, बरोबर। जर मित्रांनो जर भाग गेला तर 12च काय असेल मित्रांनो, आपला मसावी। एकदम सिंपल आहे मित्रांनो। बघा मित्रांनो 48ला 12ने भाग जातो, ओके। या 60ला पण 12ने भाग जातो, ओके। आणि 72ला पण 12ने भाग जातो, म्हणजे मित्रांनो यांचा मसावी काय आला मित्रांनो, यांचा मसावी आला 12। सिंपल, फक्त ह्याच दोन स्टेप आपल्याला फॉलो करायचंय। काय केलं आपण, पहिले या दोघांची वजाबाकी घेतली, फरक काढला, आणि आपल्याला कमीत कमी फरक बघायचा असतो। आता बघा इथे कमीत कमी फरक म्हणजे दोघांकडे तर 12 आलाय, म्हणजे लहान काय असणार आहे 12, आणि 12ने या प्रत्येक संख्येला भाग जात असेल, हा असेल त्यांचा मसावी। खतम, एकदम सिंपल दोन स्टेप मध्ये आपण मित्रांनो कोणताही मसावी काढू शकतो। बघूया पुढचं एक्झाम्पल, अजून आपली प्रॅक्टिस। पुढचं एक्झाम्पल मित्रांनो आपल्याला 16, 32 आणि 56 यांचा काय काढायचा आहे, आपल्याला मसावी। काय करणार मित्रांनो, आपली पहिली स्टेप काय असणार आहे मित्रांनो, या दोघांचा फरक घ्यायचा, डिफरन्स 32 मधून 16 गेल्यावर किती येणार आहे, 16, आणि या 56 मधून 32 गेल्यावर किती येणार आहे मित्रांनो, तर ते येतील मित्रांनो 24, बरोबर। आता मला सांगा मित्रांनो 16 आणि 24 याच्यामधून लहान संख्या कोणती आहे, 16, बरोबर। आता मला सांगा मित्रांनो 16ला या 16ने भाग जातो, बरोबर। 32ला 16ने भाग जातो, पण 56ला 16ने भाग जात नाही, म्हणून 16 आपला काय असणार आहे, 16 मसावी आपला नसणार आहे। मग काय असणार आहे मित्रांनो, या 16चा एखादा अवयव आपला काय असेल मित्रांनो, आपला असेल मसावी, बरोबर। मग 16 आहे, आता 16चे फॅक्टर कोणते असतात मित्रांनो, बघ 16 असेल। आता मी काय सांगितले, इथे जर तुमची समसंख्या आली तर त्याच्या लगेच
नंतरचा फॅक्टर कोणता असतो मित्रांनो, त्याची अर्धी करायची म्हणजे 8 असेल. बरोबर. आता आपण 8 वर उभे. आता मला सांगा मित्रांनो, 8 ने या तिघ संख्यांना भाग जातोय का? हो, 16 ला पण जातोय, 32 ला पण जातोय आणि 56 ला. 8 साठी 56 होता. मग मित्रांनो यांचा मसावी काय असेल? यांचा मसावी असेल मित्रांनो फक्त 8. सिंपल. जर मित्रांनो आता बघा 8 ने जर या नंबरला भाग गेला नसता तर मी अजून पुढच्या फॅक्टर कडे गेलो असतो. 8 नंतर 16चा पुढचा फॅक्टर, पुढचा अवयव काय असेल मित्रांनो? सगळे सांगतील तो 4 असेल. 4 ने जर यांना भाग गेला असता तर 4 आपला मसावी आला असता. पण इथेच 8 नेच भाग गेला म्हणून 4 कडे जायची गरज नाही. अजून एक्झाम्पल बघू, अजून आपली प्रॅक्टिस होईल. पुढचं एक्झाम्पल मित्रांनो, आपल्याला 108, 288 आणि 360 यांचा काय काढायचा आहे? आपल्याला मसावी काढायचा आहे. मोठी संख्या असली तरी आपली प्रोसेस तीच असणार आहे मित्रांनो. सर्वात पहिले आपल्याला फरक काढायचा आहे. 288 मधून 108 गेल्यावर किती उरणार आहे मित्रांनो? तर ते उरतील मित्रांनो 180. बरोबर. आता मला सांगा मित्रांनो, या 360 मधून 288 वजा करावं लागेल, फरक काढावा लागेल. कितीचा फरक येईल मित्रांनो यांच्यामध्ये? 72चा. बरोबर. मग मला सांगा मित्रांनो, आता सर्वात लहान फरक कोणता आहे? 72. बरोबर. मग दुसरी स्टेप काय करणार मित्रांनो, 72 ने या जर सर्व संख्यांना भाग जात असेल तर 72 असेल आपला मसावी. मग आता चेक करू बरं. आता बघा याला 108 ला तर 72 ने भाग जात नाही, कारण की 72 गुणे किती होतात मित्रांनो? ते होतात 144. म्हणजे याला 72 ने भाग जात नाही. मग 72 आपला मसावी नसणार आहे. मग 72चा अवयव काय असेल? आपला मसावी असेल. मग बघा आता 72चा पहिला अवयव काय मित्रांनो? 72 ला 72 ने भाग जातो. आणि मी तुम्हाला सांगितले, जर मित्रांनो समसंख्या असेल त्याचा पुढचा अवयव काय असणार आहे? त्याची अर्धी म्हणजे 36 असणार आहे. बरोबर. आता मला सांगा मित्रांनो, या सगळ्या संख्यांना जर 36 ने भाग जात असेल, हा असेल आपला मसावी. बघा 36 गुणिला 3 जर केलं तर तुम्ही किती येत आहे? 108. बरोबर. 108 ला 36 ने भाग जातोय. बरोबर. आणि बघा या 36 ला जर तुम्ही 10 ने मल्टिप्लाय केलं तर 360 होतात, म्हणजे 360 ला पण 36 ने भाग जातोय. आता बघा मित्रांनो 288 या 36 ला जर तुम्ही 8 ने मल्टिप्लाय केलं तर ते किती होतात मित्रांनो? 288. म्हणजे या 36 ने या 288 ला पण भाग जातोय. मग मित्रांनो आपला मसावी काय असेल? मग मित्रांनो आपला मसावी असेल 36. सिंपल. अगदी सेकंदात मित्रांनो आपण कोणताही मसावी काढू शकतो. बघूया पुढचं एक्झाम्पल, अजून आपली प्रॅक्टिस होईल. पुढचं एक्झाम्पल मित्रांनो व्यवस्थित समजून घ्या, जेणेकरून मसावी अगदी सेकंदात निघेल. आता मला सांगा मित्रांनो, पहिली स्टेप काय करावं लागेल? आपल्याला या दोघांचा फरक घ्यावा लागेल. कितीचा फरक येतोय या दोघांमध्ये? तर या दोघांमध्ये येतोय 30चा फरक. बरोबर. आता या दोघांमधला फरक काढा मित्रांनो. या दोघांमधला फरक येतोय मित्रांनो 20. बरोबर. मग मित्रांनो आता बघा सर्वात लहान फरक कोणता आहे? आपला 20. बरोबर. जर 20 ने या सगळ्या संख्यांना भाग केला तर 20 असेल आपला मसावी. पण 20 ने या सगळ्या संख्यांना भाग जाईल का? तर जाणार नाही, कारण की इथे शेवटी 0 असला पाहिजे, तर जाणार नाही. मग 20चा एखादा अवयव, एखादा फॅक्टर काय असेल? यांचा मसावी. मग आता 20 चे कोणते कोणते फॅक्टर असतात आपण एक एक काढू. बरोबर. पहिला तर 20 ने जाणार नाही. बरोबर. बघा ही समसंख्या आहे, त्याची अर्धी करायची म्हणजे त्याच्या नंतरचा फॅक्टर असेल 10. बरोबर. मग मला सांगा या सगळ्या संख्येला 10 ने भाग जातोय का? जाणार नाही, कारण की इथे पण 0 आहे आणि कोणत्याच संख्येला 0 ने 10 ने पूर्ण भाग जाणार आहे. 10 नंतर 20चा कोणता फॅक्टर असेल? तो असेल 5. बरोबर. या सगळ्या संख्येला 5 ने भाग जातोय का मित्रांनो? जाणार नाही. या सुद्धा त्याचा मसावी नसणार आहे, कारण की शेवटी इथे 5 असेल तर 5 ने भाग जाईल, म्हणजे एकही संख्येच्या शेवटी 5 नाही तर जाणार नाही. 5 नंतर काय असेल मित्रांनो? बघा 4. बरोबर. 5 नंतर 20चा फॅक्टर असेल 4. आता बघा मित्रांनो, या 32 ला 4 ने भाग जातोय. बरोबर. आणि 62 ला 4 ने भाग जात नाही, मग 4 सुद्धा काय नसणार आहे? आपला मसावी नसणार आहे. मग आता पुढे बघू मित्रांनो, 4 नंतर काय येतो मित्रांनो? 2. बरोबर. आता येतो 2. आता 2 ने या प्रत्येक संख्येला भाग जातोय का मित्रांनो? हो जातोय, कारण की इथे बघा हे सगळे समसंख्या आहे आणि जेवढ्याही समसंख्या असतात त्याला 2 ने भाग जातो. 32 ला पण जाईल, 62 ला पण जाईल. बरोबर. मग मित्रांनो यांचा मसावी काय आला? मग मित्रांनो यांचा मसावी आला फक्त 2. सिंपल. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही प्रॅक्टिस करा, तुम्हाला मसावी अगदी सेकंदात जमेल. बघूया पुढचं एक्झाम्पल. आता मित्रांनो मसावी प्रमाणे लसावी पण अगदी सेकंदात मित्रांनो आपण काढणार आहोत. जसं मित्रांनो हे पहिले एक्झाम्पल आपल्याला 16 आणि 18 यांचा काय काढायचा आहे मित्रांनो? आपला काढायचा आहे लसावी. लसावी काय असतो मित्रांनो?
सगळ्यांना माहिती आहे लसावी असतो लघुत्तम सामायिक विभाजक, बरोबर. त्याची काय डेफिनेशन असतो आणि ट्रॅडिशनल मेथडने कसं काढतात आपण ते अजिबात बघणार नाही. अगदी सेकंदात मित्रांनो आपण याचा लसावी काढणार आहे. कसं काढणार मित्रांनो बघा. काय करणार मित्रांनो, पहिली स्टेप 16 आणि 18, बरोबर. याच्यात दोघांपैकी लहान संख्या बघायची. कोणती आहे मित्रांनो, 16. इथे लिहायची 16 आणि त्याच्या खाली लिहायची मोठी संख्या 18, बरोबर. आता मित्रांनो याला आपल्याला भाग देता येईल, संक्षिप्त रूप आपल्याला देता येईल. कसं देता येईल मित्रांनो बघा. मित्रांनो या संख्येला कितीने भाग जातोय बघा, या संख्येला 2 ने भाग जातोय. इथे येईल 8 आणि इथे काय येईल मित्रांनो 9 दुने 18, इथे येईल 9, बरोबर. नंतर काय उरलं मित्रांनो 8/9. परत याला भाग जातोय का मित्रांनो, तर जात नाही. जोपर्यंत भाग जात असेल तोपर्यंत द्यायचा, भाग जात नसेल तर थांबून घ्यायचा. आपला आन्सर येऊन जाईल. मग काय करायचं मित्रांनो, मग याचा लसावी कसा काढणार मित्रांनो. एकतर तुम्ही काय करा मित्रांनो, या 9 गुणीला 16 करा, म्हणजे 16 गुणीला 9 करा, किंवा 8 गुणीला 18 करा, 8 गुणीला 18 करा. म्हणजेच किती येईल मित्रांनो, दोघांचा आन्सर सेमच येणार आहे. 16 गुणीला 9 पण केलं आणि 8 गुणीला 18 पण केलं तरी सेम आन्सर येणार आहे. काय येणार आहे मित्रांनो 144. हा असेल मित्रांनो त्या दोघांचा लसावी. सिंपल, अगदी सेकंदात मित्रांनो तुम्ही याचा लसावी काढू शकतात. काय केलं मित्रांनो आपण बघा, 2 संख्या घेतल्या, हे त्याच्यातील लहान संख्या वर लिहिली आणि मोठी संख्या खाली. नंतर आपण त्याला संक्षिप्त रूप दिलं. याला 2 ने भाग जातोय, 8 दुने 16 आणि 9 दुने 18, बरोबर. नंतर पुढची स्टेप, हा खालच्या नंबरने वरच्या नंबरला गुणाकार केला तरी तुमचा लसावी येईल, किंवा या वरच्या नंबरने या खालच्या 18ला जर गुणाकार केला तरी तुमचा लसावी येईल. मग काय लसावी आला मित्रांनो, आपला लसावी असेल मित्रांनो 144. सिंपल. अशाच एक्झाम्पलची अजून प्रॅक्टिस करू आणि आपला कन्सेप्ट बिल्ड करू. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. 12, 18, 24 यांचा काय काढायचा आहे आपल्याला लसावी काढायचा आहे. कसा काढणार मित्रांनो, अगदी सेकंदात आपण याचा लसावी काढू. आता मित्रांनो आपल्याला 2 संख्या दिलेल्या असो किंवा 4 संख्या दिलेल्या असो, याच्यामधून मित्रांनो आपल्याला सर्वात 2 मोठ्या संख्या ओळखायच्या. त्या कोणत्या असतील मित्रांनो 18 आणि 24, बरोबर. आता मला सांगा मित्रांनो 18 आणि 24 आहे, याच्यापैकी लहान संख्या कोणती आहे, तर ती 18. मग मी इथे लिहिणार 18 आणि खाली लिहिणार मोठी संख्या 24, बरोबर. आता पुढची स्टेप काय करणार मित्रांनो, याला काय करायचं आपल्याला संक्षिप्त रूप द्यायचे, म्हणजे अशा नंबर शोधायचा आहे, त्याने या दोघा नंबरला भाग जाईल. मग मला माहिती आहे मित्रांनो याला 6चा भाग जातो, 6 त्रिक 18 आणि 6 चोक 24, बरोबर. मग मित्रांनो आता आपला लसावी येऊन गेलाय. कसा येईल मित्रांनो, पुढची स्टेप काय करतो आपण, एक तर 18 गुणीला 4 करा किंवा 24 गुणीला 3 करा. 18 गुणीला 4 करा किंवा 24 गुणीला 3 करा. सारखं येईल मित्रांनो. किती येणार आहे मित्रांनो 72, बरोबर. हा लसावी कोणाचा आला मित्रांनो 18 आणि 24 चा आला. पण आपल्याला पाहिजे मित्रांनो 12, 18, 24 चा काय पाहिजे आपल्याला लसावी. मग मला सांगा मित्रांनो आता 12च्या पाढ्यात 72 येतो का, हो 12च्या पाढ्यात 72 येतो. 72ला पूर्ण भाग जातो, 12 सकल 72. मग मित्रांनो या 12 आणि 72चा लसावी काढायची गरज नाही. मग यांचा लसावीच काय असेल मित्रांनो, यांचा लसावी असेल मित्रांनो 72च. कारण या 12चं काम मित्रांनो हे इथे 24 मध्ये संपलं होतं, बरोबर. म्हणजे तुम्ही 18 आणि 24चा जर तुम्ही लसावी काढला तोच काय असेल मित्रांनो 12 आणि 18, 24चा लसावी असेल. पुढचं एक्झाम्पल मित्रांनो 18, 20 आणि 25 यांचा काय काढायचा आपल्याला लसावी. अगदी सेकंदात आपण याचा लसावी काढू. मला सांगा मित्रांनो यांच्यापैकी 2 मोठ्या संख्या कोणत्या आहे, 20 आणि 25 आहे. मग त्याच्यापैकी लहान संख्या मी 20 वर लिहिणार आणि खाली लिहिणार मोठी संख्या 25, बरोबर. आता मित्रांनो याला आपल्याला काय करायचंय, याला भाग द्यायचंय, संक्षिप्त रूप काढायचंय. मग मला सांगा मित्रांनो याला कितीचा भाग जातोय, 5चा. 5 चोक 20 आणि 5 5 25, बरोबर. मग मित्रांनो याचा 20 आणि 25चा लसावी आपल्याला काढता येईल. तो काय येईल मित्रांनो, एकतर तुम्ही 20 गुणीला 5 करा किंवा 4 गुणीला 25 करा. 4 गुणीला 25 करा, सेम येणार आहे. किती येणार आहे मित्रांनो, तर ते येईल 100, बरोबर. आता मला सांगा मित्रांनो हा 100 कोणाचा लसावी आला, 20 आणि 25चा. पण आपल्याला 18, 20 आणि 25चा लसावी काढायचा आहे, बरोबर. 18ने याला 100ला भाग जातो का, तर जात नाही. मग काय करू मित्रांनो आपण 18 आणि 100चा काय काढू आता लसावी काढू. आपल्या त्याच मेथडने लहान संख्या 18 असेल आणि मोठी संख्या काय असेल 100, बरोबर. याला भाग जात असेल त्या नंबरने भाग द्यायचं. इथे याला कितीचा भाग जातोय, याला 2चा भाग जातोय, 9 दुने 18 आणि 50, बरोबर. नंतर भाग जातोय का मित्रांनो, भाग जात नाही. मग मित्रांनो काय येईल, एकतर 18 गुणीला 50 आपला लसावी असेल आणि किंवा 9 गुणीला 100 आपला काय असेल आपला लसावी असेल. किती येतोय मित्रांनो, जे सोपं असेल तो गुन्हा काय करायचं, कशाला 18 गुणीला 50 करताय, 9 गुणीला 100 सिंपल सांगता येतोय.
तो येईल मित्रांनो 900. मग 18, 20 आणि 25 यांचा लसावी किती आला मित्रांनो 900. सिंपल. आता मित्रांनो जर इथे 18 ने भाग गेला असता तर आपण इथे थांबलो असतो, पण 18 ने भाग जात नाही म्हणून 18 आणि 100चा लसावी काढला आणि जो लसावी असेल तो या तिघांचा असेल. अशा प्रकारे जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर अगदी सेकंदात तुमचा लसावी येईल मित्रांनो. नाहीतर आपली तीच मेथड 2-2 ने भागू आणि संध्याकाळ करू. आपल्याला असं करायचं नाही मित्रांनो, सेकंदात आपल्याला लसावी काढायचा आहे. बघूया पुढचं एक्झाम्पल. पुढचं एक्झाम्पल मित्रांनो आपल्या 36, 48 आणि 64 यांचा काय काढायचा आहे आपल्याला लसावी. कसा काढणार मित्रांनो बघा. याच्यापैकी मित्रांनो दोन मोठ्या संख्या कोणत्या आहे 48 आणि 64 आहे. मग त्याच्यापैकी लहान संख्या वर लिहायची आणि मोठी संख्या खाली. बरोबर. नंतर पुढची स्टेप काय करायचं मित्रांनो, याला संक्षिप्त रूप द्यायचं. ज्या नंबरने भाग जात असेल त्या नंबरने भाग द्यायचा. कितीचा भाग जातोय मित्रांनो बघा. याला कितीचा भाग जातोय. आता याला जातोय मित्रांनो 8चा भाग जातोय. बघा 8 गुणिला 6 किती झाले 8 × 48 आणि 8 × 64. बरोबर. अजून परत भाग जातोय मित्रांनो बघा. याला कितीचा भाग जातोय मित्रांनो बघा. 2चा भाग जातोय. 3 दुने 6 आणि 4 दुने 8. बरोबर. म्हणजे आता काय उरलं मित्रांनो आपल्याकडे 3/4 उरलं. बरोबर. आता भाग जातोय का मित्रांनो भाग जात नाही. मग आपला लसावी येऊन गेला मित्रांनो. काय असेल मित्रांनो, एकतर तुम्ही 48 गुणिला 4 करा किंवा 64 गुणिला 3 करा मित्रांनो. जे आपल्याला इजी असेल ते करायचं. बघा 4 त्रिक किती होतील 12. आजच्याला जाईन 1 6 त्रिक 18 आणि 1 19 म्हणजे किती आला मित्रांनो 48 आणि 64चा लसावी किती आला मित्रांनो 192. बरोबर. आता काय उरलंय मित्रांनो आपल्याला 36चा विषय. परत 36 घ्यायचा मित्रांनो आणि त्याच्या खाली 192 लिहायचं. आता मित्रांनो आपल्याला याचा संक्षिप्त रूप काढायला लागेल. म्हणजे ज्या नंबरने भाग जात असेल त्या नंबरने द्यावा लागेल. मग बघा मित्रांनो याला कितीचा भाग जातोय. इथे 6चा भाग जातोय. 6 × 36. बरोबर. नंतर इथे पण 6 ने भागू. मग सांगा मित्रांनो किती येणार आहे 6 त्रिक 18. बरोबर. किती उरला 1 आणि तो 1 वर ठेवला 2 12. मग 6 दुने 12. बरोबर. 32चा भाग गेला. नंतर अजून भाग जातोय मित्रांनो. कितीचा भाग जाईल तर त्याच्यात 2चा भाग जाईल. 3 दुने 6 आणि किती होतील मित्रांनो इथे होतील 16. बरोबर. मग मला सांगा मित्रांनो आता या दोघांचा लसावी किती येईल मित्रांनो. एकतर तुम्ही 36 गुणिला 16 करा. बघा 36 गुणिला 16 करा किंवा 3 गुणिला 192 करा. 3 गुणिला 192 करा. सिंपल. जे आन्सर असेल ते असेल तुमचं उत्तर. किती होणार आहे मित्रांनो. मला हा गुणाकार इजी होतो. बघा 3 दुने 6 आणि 19 गुणिला 3 किती होणार आहे मित्रांनो 57. म्हणजे 576 आला मित्रांनो 36, 48 आणि 64 यांचा लसावी. मित्रांनो जर तुम्हाला हा लसावी मसावीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि अशा सर्व शॉर्ट पद्धतीने मॅथ शिकण्यासाठी मित्रांनो तुम्ही जेपी मॅथचा लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. बघूया मित्रांनो शेवटचा प्रश्न. 15, 18 आणि 25 यांचा काय काढायचा आपल्याला लसावी. कसा काढणार मित्रांनो. दोन मोठ्या संख्या उचलायच्या. दोन मोठ्या संख्या कोणत्या आहे 18 आणि 25. त्याच्यापैकी लहान संख्या वर लिहायची आणि खाली लिहायची मोठी संख्या. बरोबर. मग मला सांगा मित्रांनो आता 18 आणि 25 ला कोणत्या नंबरने भाग जातो का मित्रांनो जात नाहीये. कारण की हा 5च्या टेबलमध्ये आणि 6च्या टेबलमध्ये तर भाग जात नाही. मग भाग जात नसेल तर त्यावेळेस काय करायचं मित्रांनो सरळ सरळ या दोघांचा गुणाकार 18 आणि 25चा काय असेल मित्रांनो आपला लसावी असेल. मग 25 गुणिला आपल्याला 18 करायचंय. किती होणार आहे मित्रांनो 18 गुणिला 5 18 पंचे 90. आजच्याला जातील 9. 18 दुने 36. 36 आणि 9 किती होणार मित्रांनो 45. म्हणजे या दोघांचा लसावी आला मित्रांनो 450. आता विषय राहिला मित्रांनो 15चा. बरोबर. आता मला सांगा मित्रांनो हा 450 आपला लसावी आलाय. आता मला सांगा या 15 ने 450 ला भाग जातोय का. हो. 15 गुणिला जर तुम्ही 30 केलं तर किती होणार आहे 450. मग मित्रांनो 15 आणि 450चा लसावी काढायची गरज आहे का नाही. मग आपला आन्सर काय असेल मित्रांनो 450च या तिघांचा काय असेल लसावी. सिंपल. अशा शॉर्ट ट्रिक साठी मित्रांनो तुम्ही जेपी मॅथला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.